आणि आज वारीसाठी भागाभागातून ज्ञानोबरायांवर प्रेम करणारी मंडळी, वारकरी संप्रदायाच्या प्रमाणावर विश्वास ठेवून आलेली तुम्ही सगळी मंडळी माऊलीच्या वारीला आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आले आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज इथं 3 कदम आहेत. कीर्तनकार कदम, पखवाजे कदम आणि सूचना द्यायला कदम. कीर्तनकार ज्ञानेश्वर कदम, पखवाज वाजायला अरुण महाराज कदम, सूचना द्यायला राम कदम. 3 कदम का आणले? कारण सध्या सरकार सुद्धा महाराष्ट्रात तिघाचं आहे, म्हणून 3 कदम एकत्र केले. हाय, कमाल झाली. मागच्या जन्मी तावरे माऊली देवेंद्र फडणवीस एवढी अनेक विचाराची माणसं एकत्र केली. असू द्या, फक्त आता तिथं त्यांना माईक द्या म्हणजे ते म्हणते मी पुन्हा येईन. असे हे सगळं जुळवणं कठीण आहे. आदरणीय माऊलींचे वडील आदरणीय तावरे अण्णा, वारकरी संप्रदायात मोठा सेवाधारी माणूस, सगळं राहणीमान रुबाबदार, आवाज रुबाबदार, गाथा पारायण रुबाबदार, मिशा सुद्धा रुबाबदार. अण्णांचा आपला सगळा रुबाबदार परमार्थ राहतो. मग आमचा अण्णाचा आठवड्याला फोन असतोय की तुम्ही हे नवमीचं कीर्तन करा. वर्षभर अण्णा संपर्कात राहतात. वर्षभर आमचं आळंदीत कुठं कीर्तन असतं का अण्णाने आपलं यावं कीर्तनाला, माऊलीने यावं. तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर आपण माऊलीच्या वारीला आला आहात. फार पुण्य पावन ही वारी. विठ्ठल आळंदीच्या वारीचा उत्सव अष्टमी ते अमावास्या आहे असा नेम घालून दिलेला आहे. मग नेमेले या तिथी, मग नेमेले या तिथी, अष्टमी कृष्ण समर्थी, अष्टमी कृष्ण समर्थी, कीर्तन केली यथार्थी ब्रह्मलोक पाविजे, कीर्तन केली यथार्थी ब्रह्मलोक पाविजे, कीर्तन केली या लोकार्थी ब्रह्मलोक पाविजे. हा माऊलीचा समाधी सोहळा अष्टमीला सुरू होतो. वारकऱ्यांच्या सगळ्या दिंड्या अष्टमीला येतात. फक्त एक दिंडी सप्तमीला येते, सद्गुरू वास्कर महाराजाची. कारण अष्टमीला सद्गुरू मल्लप्पा महाराज वास्कर यांचा समाधी सोहळा आहे, पुण्यतिथी महोत्सव. अष्टमीला लय मोठं महत्व आहे वारकरी संप्रदायात. पूर्वी मल्लप्पा महाराज वास्कर समाधी घेते झाले. संत हैबत बाबांची पुण्यतिथी अष्टमीला, जे कार्तिक वद्य अष्टमीला. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर कार्तिक वद्य अष्टमीलाच या इहलोकाची यात्रा संपूर्ण करीते झाले. आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कदम माऊली, ज्ञानोबा हरी कदम, हनबरवाडीकर, देवकर पडाचे होते. ते संस्थेत शिक्षक होते, विश्वस्ते होते. या 4 संतांची पुण्यतिथी अष्टमीला आहे. आणि मग माऊलींचा सोहळा अष्टमीलाच सुरू होतो, नामदेव महाराज सांगतात. आणि मग आमचे सद्गुरू मल्लप्पा महाराज वास्कर अष्टमीला इथं आले आणि त्यांनी माऊलीच्या चरणी देह ठेवला. फक्त वास्कर महाराजांची दिंडी सप्तमीला येते, नाहीतर मग सगळ्या वारकऱ्याच्या दिंड्या अष्टमीला, परंपरेच्या दिंड्या. आणि मग जे मंडळी, काही मंडळीच्या नवमीला दिंड्या येतात, काहीच्या दशमीला येतात, काहीच्या एकादशीला येतात. पण द्वादशी त्रयोदशी पर्यंत माऊली कार्य काही मंडळी थांबतात. पण खरं इथं अमावास्यापर्यंत थांबावा असं नामदेव महाराजाचा आग्रह. जो अमावास्येपर्यंत नेमाने राहील तो या भूतळातून तरुण जाईल. नामदेव महाराज सांगतात, नाम म्हणे चतुर्दशी, नाम म्हणे चतुर्दशी, अमावस्येच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, ज्ञानदेवी राहेल नेमेशी, तरी तो तरेल भूतळी. ज्ञानदेवी राहिला नेमे
करा आणि अमावस्येला संपवा. अष्टमीला इथं यायचं, काय करायचं काय नाही, इथं बिड्या आधी कुठं भेटत पाहायच्या, काड्या गोळा करायच्या आणि बिड्या फोकायच्या. अरे इथं काय बिड्या फोकायला आलोत का आपण? मग नेमिली या तिथी, नेम घालून दिलाय, अष्टमी कृष्ण समर्थी, समर्थ तिथी. इथं येऊन काय करायचं? कीर्तन केले या यथार्थी. यथार्थ म्हणजे जसं शास्त्रात माऊलीचं वर्णन आहे तसंच सांगायचं. इथं दाढी वेणीच्या गाठी नाही बांधायच्या, सासू सुनाचं काही सांगायचं नाही. कीर्तन केले या यथार्थी, जसा शब्द आहे तशीच अर्थ करा. ब्रह्मलोक पाविजे, तो मनुष्य ब्रह्मलोकाला जातो. या पहिल्या अष्टमीला जो उत्सव करतो त्याला सलोकता नावाची मुक्ती भेटत. महाराज नाही अष्टमीला येणं होणार, नवमीला ये. नवमीला आल्यावर काय करायचं आणि काय फळ भेटतं? नवमी गजर कथेचा. नवमीला आले का गजर करायचा कथेचा. नवमी गजर कथेचा. काही शब्द आपल्या लोकांनी खाली आणले. नवमी गजर कथेचा, तरी तोच वैष्णव साचा. ज्ञानोबराय म्हणतात नवमीला जो येतो कीर्तन करतो तो निका वैष्णव, वैष्णव निका संभ्रम. आला इथं कीर्तन आधी साधना केली, फळ काय? चतुर्भुज होईल हे वाचा, वदोनिया गेले, तर तो चतुर्भुज होईल. वाचा वदोनिया गेले, हे शास्त्रामध्ये वाणी प्रसिद्ध आहे. अष्टमीला आला सलोकता मुक्ती भेटते. नवमीला इथं येऊन जर कीर्तनादी उत्सव केला तर त्याला स्वरूपता नावाची मुक्ती. चतुर्भुज होईल हे वाचा, वदोनिया गेले. महाराज नाही नवमीला येणं होणार, दशमीला या. सहज या उगा फिरायला, सहज हे दशमी. दशमीला या. आल्यावर काय करायचं? दिंडी जागरण आश्रमी. आज दशमी बरं का, आजच आहे ना? नाही, हा आजच दशमी. उद्या स्मार्त एकादशी, खरी दशमी आजच आहे. आज प्रत्येकाने दिंडी केली पाहिजे आणि जागरण केलं पाहिजे. दिंडी जागरण, पुढं आश्रमी. दिंडी जागरण आश्रमी. जागरण आपल्या आश्रमात करा. तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची. नवमीला सलोकता मुक्ती आणि दशमीलाही सलोकता मुक्ती. पण नवमीला आपलं अष्टमीला सलोकता मुक्ती आणि दशमीलाही सलोकता मुक्ती. पण अष्टमीला ब्रह्मलोक भेटतो आणि दशमीला वैकुंठ लोक भेटतो, हा त्यातला फरक आहे. सहज हे दशमी दिंडी जागरण आश्रमी. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा विधी नारायण सांगत असे. दशमीला प्रदक्षिणा करा. आज सगळे प्रदक्षिणा करा. वा, आज येईल आजच्या अभंगात इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा. सहज हे दशमी दिंडी जागरण आश्रमी, तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची. नाही महाराज दशमीला येणं होणार, मायबाप एकादशीला या. एकादशीसाठी 2 प्रमाण आहे. 2 का? कारण एकादशीच 2 आहेत यंदा. उद्याही स्मार्त एकादशी आहे, परवा भागवत एकादशी. तर एकादशीला परवा जी एकादशी उद्या धरा परवा धरा, खरी वारकऱ्याची एकादशी तिला भागवत एकादशी म्हणतात, ती परवा. एकादशीचं महात्म्य एवढं मोठं आहे, आता काय सांगू. एकादशीला वेळ वाया घालू नका. आमचे वारकरी एकादशीला मौन धरतात, त्यांचं बरोबर आहे का? कोणत्या एकादशीला नाही धरलं तरी चलन, पण परवाच्या एकादशीला धरा. कारण परवाच्या एकादशीचं एवढं महत्व आहे. युगभर केलेली साधना आणि परवा एक घडीभर केलेली साधना बरोबरीची. माऊलीला दिलेला वर आहे भगवंताने. नामा म्हणे वर दिला नारायण. हा ज्ञानोबरायांसाठी प्रसिद्ध. ज्ञानोबरायची भक्ती पाहून देवाने दिलेला वर आहे. एकादशी श्रेष्ठ गाडी. श्रेष्ठ आहे, गाडी आहे. नामस्मरणे कोटी आग जोडी. या एकादशीच्या दिवशी सारखं नामस्मरण करा, कोट्यवधी यज्ञाचं पुण्य होईल. पुन्हा का? एक एक घडी युगा ये वडी. असं आहे. एक घडीभर साधना केली तर युगाची साधना. वारकरी शिक्षण संस्थेत अमृतवा नरखेडकर होते. ते एकादशीच्या दिवशी टॉयलेटच्या तिथं गोंगडी टाकून बसायचे. लोक टॉयलेटकडे काय महाराजाला पाहायला येते. लोक महाराजाला पाहायला कुठं जाते? खाटावर, गादीवर, असं. तिकडं कशाला येते? मग अमृत बाबा टॉयलेटकडे जाऊन बसायचे, जप करत बसायचे. का? वेळ वाया जाईल या लोकांच्या नादी लागून. वा, एक एक घडी योगा ये वडी. एवढे सामर्थ्य येचे. आळंदीच्या एकादशीला फार मान दिलेला आहे. वेळ वाया घालू नका. परवा आणि उद्या आणखीन एक प्रमाणे एकादशीचं तिथं. एकादशी दिननिशी जागरण ऋषिकेशी. तो पुढं कीर्तन करिता अहर्निशी, तरी तो तारील सकळ जना. वा, एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी. एकादशीला जागरण केलं पाहिजे. तर शिवाजी बाबा बसले.
शिवाजीबा परमेश्वर बुवा एकादशीला रात्री झोपायत नाही, रातभर जागरण करायचे. परमेश्वर बुवांनी रात्रीच एकदा आमच्या एकादशीला आले होते आमच्या मठात, रात्रीच मठ उठवून दिला 12 थोडा. अहो म्हणजे झोपा आता 12 वाजता 4ला काकडा सुरू करू म्हणले, एकादशीला झोपायच नाही म्हणले. सगळे लोक परमेश्वर बुवा येडशीकरांनी उठवले, रात्री 12लाच जागरण सुरू केला. एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी, जागरण करा. आणि काय पुढं एकादशी कीर्तन करिता अहर्निशी. एकादशीला 2 कीर्तन केली पाहिजे. मी बरोबर 2च कीर्तन घेतलेली आहेत बघा. सकाळी बी कीर्तन एकादशीला मला, संध्याकाळी. एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी, कीर्तन करिता अहर्निशी, तरी तो तारील सर्व जना. वा विठ्ठल महाराज. नाही एकादशीला येणं होणार, द्वादशीला या. द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेवाशी केला. वा द्वादशीला तर महोत्सव आहे, महोत्सव. मग द्वादशीला आल्यावर काय करायचं? द्वादशी क्षीरापती. द्वादशीला संध्याकाळी क्षीरापतीचं भजन झालंच पाहिजे, आळंदीत तर केलंच पाहिजे असं नामदेव महाराजाचं प्रमाण. आता गाव इथं पती फार आलेत पण क्षीरापती काय कोणाला कळणार? द्वादशी क्षीरापती. जरा फडकऱ्याच्या दिंड्या इथं आहे बघा. दिवाळीला वर्षभर जे खातो ते दिवाळीला खायचं नाही. दिवाळीला कानवले, लाडू, करंजी आधी आधी करून खायचं. तसं वर्षभर ज्यांची कीर्तन ऐकतो त्यांची इथं आल्यावर ऐकायची नाही. इथं फडकऱ्यांची कीर्तन ऐकायची, इथं वारकऱ्याची कीर्तन ऐकायची. कारण इथला विधी नाही म्हणजे गावाकडेच बोच ऐकू म्हणजे दिवाळीलाच पिठलं भाकरी खाल्ली असं त्याचा अर्थ. इथं जाणत्याची कीर्तन ऐकली पाहिजे मला, की ज्याला याचा तीर्थविधी माहिती, इथलं सगळं नियम व्रत वैकल्य माहिती. तुम्ही आजरेकर महाराजाचं ऐकायला जा बघा, तुम्हाला सगळी समाधी ऐकायला भेटेल मला. किंवा आमचा डांग्याचा शिवराम स्वर ताल नाही, पण असं सांगत आहे की स्वर तालावाल्याला सांगता नाही येणार मला. द्वादशी क्षीरापती कीर्तन करीत आल्हादी कीर्तन करायचं. द्वादशीला आल्हादाने का करायचं? कारण एकादशी निर्जला राहते आणि त्याच्यामुळे आरडाओरडा करतात. काय म्हणता तुकाराम महाराज? हळू बोला म्हणतात तुकाराम महाराज, आरडाओरडा करू नका. कीर्तन करिता आल्हादी, तो पावन होईल गोविंदी निजपदी विष्णूच्या. इथून पुढं सायुज्यता नावाची मुक्ती सुरू आहे. त्याला सायुज्यता नावाची मुक्ती भेटते. म्हणले द्वादशीला येणं होणार नाही, त्रयोदशीला या. त्रयोदशी उत्तम थोर, करील दिंडी पताका गजर. दिंडी काढा, त्या दिवशी खांद्यावर पताका घ्या. बऱ्याच लोकांना खांद्यावर पताका घ्यायला आवडत नाही मला. बऱ्याच लोकांच्या घरी मढीच्या काठ्या आता, मढीला काठ्या घेऊन जाते, खंडोबाला काठ्या घेऊन जाते, ज्योतिबाला काठ्या देतात. पण पंढरपूरला आळंदीला येत असताना पताका आणत नाही, काठ्यानेच हाणली पाहिजे बघा. वारकऱ्याला पताका, खांद्या पताकाचे भार, तुळशी माळ आणि अबीर. वा करील दिंडी पताका गजर, टाळ मृदंग झनत्कार. त्या दिवशी टाळ मृदंगाचा झनत्कार झाला पाहिजे. तरी तो सकळ कुळ तारील, सगळं कुळ तारील. आणि मग नाही त्रयोदशीला येणं झालं तर चतुर्दशी आणि अमावस्याला या आधी उत्सव करा. नामा म्हणे चतुर्दशी, अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहील नेमेशी, तरी तो तरेल भुतळी. अमावस्ये दिवशी केला गोपाळ, अमावस्ये दिवशी केला गोपाळ दिवशी केला. मग वैष्णवाला लाभ मोठा, मग वैष्णवाला लाभ मोठा, वैष्णवाला लाभ मोठा. अमावस्ये दिवशी केला गोपाळ काल, अमावस्ये दिवशी केला गोपाळ काल. मग वैष्णवाला लाभ मोठा, अमावस्ये दिवशी केला गोपाल काला, मग वैष्णवाला लाभ मोठा. आजही मराठवाड्यातली जी मंडळी आहे, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, ही मंडळी काला घेतल्याशिवाय जातच नाही. आमची पुणेरी नगरी, आमची मंडळी एकादशीला संध्याकाळी येते तर द्वादशी सोडायला पप्याच्या आईच्या सगळं घरी जाते. कमाल झाली. इथं थांबलं पाहिजे, साधना केली पाहिजे. आळंदीचा काला अमावस्याला आहे, माऊलीच्या मंदिरात अमावस्याला काला, घाटावर मारुतीबा गुरव यांच्या फडावरला अमावस्याला काला, डांग्यांचा अमावस्याला काला. अमावस्ये दिवशी केला गोपाल काला.
मग वैष्णवाला लाभ मोठा. आणि मग त्यातील नवमी पासून त्रयोदशी पर्यंत हा उत्सव इथं आपण करतात. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे येतं. मग आळंदीत कीर्तन म्हटलं, वारीचं कीर्तन असल्यामुळं दुसरं काही वर्णन करण्यापेक्षा आपण माऊलीच्या वर्णनाचे अभंग घ्यावे, म्हणून माऊलीच्या वर्णनाचा अभंग घेतलाय. काल एक अभंग ऐकला मी, पिकली असेंद कडूपण गेले. म्हणलं कडूपण आले गेले नाही. इथं अभंग कोणते घ्यावे? वैकुंठवासी गुरुवर्य आपलं सदानंद गुरुजी म्हणायचे, कीर्तनकाराच्या अभंगाच्या निवडीत कीर्तनकार 50% पास होतो. विठ्ठल सेना महाराजांच्या गाथेमध्ये ज्ञानोबरायचं वर्णन फार गोड आलेलं आहे. आणि म्हणून अभंग घेतलाय. धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाची सकळ कुळे. आजच्या अभंगात संत शिरोमणी सेना महाराज ज्ञानोबरायांच्या अंगाने काही फलश्रुती सांगून ज्ञानोबरायाला आजच्या अभंगात धन्यता देतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारची जीवन राहतात. कोणती 2 प्रकारची जीवन? एक आहे धन्य जीवन आणि एक आहे शून्य जीवन. विठ्ठल 2 प्रकारचा वर्ग या मृत्यू लोकात राहतो. एक वर्ग असा आहे की ज्याचं जीवन शून्य आणि एक वर्ग असा आहे की ज्याचं जीवन धन्य. आता तुम्ही म्हणाल शून्य जीवन कोणाचं आणि धन्य जीवन कोणाचं? धन्य जीवन आमच्या साधू संतांचं आहे. आणि शून्य जीवन कोणाचं? तर अर्थातच ते शून्य जीवन आपलंच आहे, काय काळजी करू नका. शून्य जीवन आहे आम्हा जीवांचं आणि धन्य जीवन आहे संतांचं. जीवाचं जीवन शून्य का ठरलं आणि संतांचं जीवन धन्य का ठरलं? या 2 गोष्टीची मीमांसा आपल्याला पाहावयाची आहे. तर 3 माणसं जीवन शून्य जगतात आणि 3 माणसं जीवन धन्य जगतात. 3 व्यक्तींचं जीवन शून्य आहे आणि 3 व्यक्तींचं जीवन धन्य आहे. विठ्ठल त्या 3 व्यक्ती कोणत्या की ज्यांचं जीवन शून्य आहे आणि त्या 3 व्यक्ती कोणत्या की ज्यांचं जीवन धन्य आहे? तर पहिले आपण शून्य जीवनाचा विचार करू. एक कंजूस मनुष्य, त्याला कदर्यू म्हणतात संस्कृत मध्ये. कदर्यू, कंजूस, चिक्कू. वैद्य महाराजाच्या भाषेत मक्खी चूस, म्हणजे माशी जर तुपात पडली तर चोखून चोखून टाकणारा असा मक्खी चूस. चिक्कू, चिंगूस, कंजूस, कदर्यू हे सगळे समानार्थक शब्द आहेत. याचं जीवन शून्य जीवन आहे. कसं काय शून्य आहे? याला इहलोकही शून्य आहे नाथ महाराज म्हणतात आणि याला परलोकही शून्य आहे. इहलोक शून्य का? कंजूस असल्यामुळं शरीराला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याने त्या विकत घेतल्या नाही, म्हणाव असे वजनदार भोग भोगले नाही, म्हणून तो इहलोकातही शून्य आहे. आणि कंजूस असल्यामुळं दान धर्म घडला नाही, म्हणून परलोकाच्याही बाबतीत तो शून्य ठरला. नाथ महाराज सांगतात विठ्ठल शरीरी भोग नाही जाण, या लागी इहलोक शून्य. शरीराला भोग भोगले नाही, या लागी इहलोक शून्य. नाही स्वधर्म कर्म पंचयज्ञ, तेने परलोक शून्य झाला. विठ्ठल शरीरी भोग नाही जाण. काही एवढे कंजूस आहेत, एवढे चिक्कू आहेत आणि एवढे मक्कीचूस आहेत महाराज, भलतेच कदर्यू. त्यांनी उपलब्ध भोग असलेलेही भोगले नाही. वैराग्य नसल्यामुळे नाही, चिक्कूपणा असल्यामुळे. माझ्या ओळखीचा एक मास्तर आहे, त्या मास्तरला 2 मुलं आहेत. एक 11वीत आहे आणि एक 12वीत आहे. चांगले तरणे बांड पोरं झाले, चांगले दुहेरी हाडाची पोरं आहे, वजनदार पोरं आहे, दुहेरी हाडाची. पण मास्तरने आजूकही पोरांना फुल पॅन्ट शिवलीच नाही. 11वीत पोरग हाफ पॅन्ट, 12वीत पोरग हाफ पॅन्ट. अहो म्हणलं आता हे कलियुगी सगळं ऑनलाईन झालंय म्हणलं. हा इथे एकाने भागाना 5-5 आहेत म्हणलं. हा सगळं ऑनलाईन कार्यक्रम चाललाय, तुम्ही हाफ पॅन्ट शिवली पोरांना, फुल शेवा ना. तो म्हणला कशाला एवढा खर्च करायचा, बारीक बघा, कशाला एवढा खर्च करायचा.
म्हणलं मग कशाला एवढा करायचा. सोडा तसेच आम्ही समजून घेऊ. नागा खडेचे साधू लय मग खिचूस. काही माणसं कंजूस. पदार्थ असून भोग भोगले नाही. वैराग्य नाही, कदरीपणा आहे. मक्खी चूस आहे, चिकट आहे, चिकट. खर्च करायची दानत नाही. विठ्ठल पूर्वर्य पांडुरंग महाराज वैद्य सांगायची, एका चिक्कू माणसाच्या घरी लोकांनी बळबळ सप्त्याची पंगत घातली. पंगत घातली. मग वारकरी जेवायला आले. सगळे जेवायला बसणार. गावातले महाराज म्हणे, हो तूप वाढल्याशिवाय कोणी पुंडलिका म्हणायची नाही. आता काय करावा. पंगतच बळबळ घातली होती. तूप विकत मोला मागायचं आणायचं. तुपाशिवाय पंगत नाही. तो म्हणला ठीक आहे. मग त्याच्या घरी तूप होतं. त्याने काय केलं, बायकोला सांगितलं तूप वाढ. बायको गेली तूप वाढायला. पण ती त्याचीच बायको होती ना. काही झालं तरी अन्योन्य संबंध होता त्यांचा. आणि अन्योन्य संबंध असल्यामुळे बायकोने तूप वाढायला दाभण घेतलं. दाभण बुडायचं तुपात. एक टिपका टाकायचा. दाभण बुडायचं. एक टिपका टाकायचा. एक टिपका टाकत चालले. काय चिक्कू मनुष्य असेल. त्या बायकोला दाभणाने तूप वाढत असताना धावून आला. आगा 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 एवढी उधळपट्टी चालली म्हणले. हा एवढं तूप खर्च करते म्हणले. ते लिहावं मी तुमचीच बायको आहे. दाभणाने तूप वाढलं. नाही 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 म्हणले. जास्त उधळपट्टी झाली. मग जा घरात एका ताटात विस्तव घेऊन ये. विस्तव आणला नाही. दाभणाचा एकच थेंब टाकला. दूर निघायला लागला. अख्ख्या पंक्तीला दाखवला. वास घ्या न वासावर चला. याला म्हणायचं स्वदेही भोग नाही जाण या लागे इह लोक झाला शून्य. शून्य जीवन नाथ महाराज म्हणतात. आणि दान धर्मादी पवित्र कार्य केली नाही. आणि म्हणून परलोक सुद्धा शून्य झाला. ज्या माणसाने इथं मृत्यू लोकात अन्नदान केलं नाही, त्याला स्वर्गात वैकुंठात जागा तर भेटत नाही. पण तिथं गेल्यावर त्याला अन्न करून मरावं लागत. म्हणून अन्नदान केलं पाहिजे. आळंदी तर अन्नदानाचं फार मोठं महत्व आहे. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. जे का अन्नदान करीती वैकुंठ राज्य. जे का अन्नदान करीती वैकुंठ राज्य. नित्य अनुष्ठान ये तीर्थी. त्याचे पूर्वज मुधरती. जे का अन्नदान करीते ते पावते वैकुंठ राज. ते पावते वैकुंठ राज. ते पावते वैकुंठ राज. ते पावते वैकुंठ नित्य ब्राह्मण भोजन द्विजा देती. जे का अन्न करोन या संध्या स्नान ते पवित्र निर्मळ होते. समाधीच्या अभंगात आळंदीत अन्नदान केलं पाहिजे. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राजा. अजूकही एक प्रमाणे जप तप मंत्र जान कोटी याग घडले पूर्ण. अथवा द्विजा दिदलिया अन्न. बरोबर आहे का. द्विजा देती जे का अन्न ते पवित्र निर्मळ होते. विठ्ठल आळंदीत ज्यांच्या पंक्ती आहेत त्यांनी एकदा हात वर करा. काय पडझडे हायत 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 हायत. हा घ्या खाली घ्या. हा जेवणारे हात वर करा. अरे कमाल झालेला का बापड्या हो. सगळ्यांना विनंती आहे, दुकानात जा. पंगत तुमची नसेल तरी 2 किलो तांदूळ घेऊन या. जिथं अन्नदान चाललंय त्यांना म्हणा एवढा शिजवा. आळंदीत आला अन्नदान न करता गेला म्हणजे खानदेशात जायचं मांडा नाही खायचा. कोकणात जायचं तांदूळ नाही खायचा. मराठवाड्यात जायचं शिवी नाही आपलं आमटी नाही खायची. काय अर्थ आहे का त्याला काय. तसं आळंदीत यायचं बिगर अन्नदानाचं जायचं. येरी जवळचा वाफा कोरडा राहिला. विठ्ठल आणि म्हणून
ज्याने इहलोकात भोग भोगले नाही त्याला इहलोक शून्य झाला. दान धर्मादी पवित्र कार्य केलं नाही म्हणून परलोकही त्याला शून्य झाला. महाराज नाथ महाराज म्हणतात कंजूस मनुष्य. दुसरा एक मनुष्य आहे कोण आळसी किंवा दोन्ही थडीवर हात ठेवणारा, जो संसारही साधायला पाहतोय आणि परमार्थही साधायला पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात संसार परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी दोही पेवावरे ठेव जातात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का विठ्ठल एका जनार्दनी वाया गेले सर्व. 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 संसार ना देव दोन्ही शून्य. 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 एका जनार्दनी वाया गेले सर्व. वाया गेले सर्व. एका जनार्दनी वाया गेले सर्व. एका जनार्दनी वाया गेले सर्व. संसार ना देव सर्व दोन्ही शून्य. संसार ना देव दोन्ही शून्य. दोन्ही नाथ महाराज म्हणतात जो दोन्ही थडीला हात धरून चालतोय म्हणजे ठाकरे गटाचाही अर्ज घेतोय शिंदे गटाचाही घेतोय. महाराज दोघांनी त्याचा अर्ज रद्द केला. अखेर शेवट अपक्ष उभा राहायची पाळी आली. डिपॉझिट जप्त झालं. तुका म्हणे एका जनार्दनी वाया गेले सर्व. संसार ना देव दोन्ही शून्य. दोन जीवन आपण पाहिले की जे शून्य जीवन आहे. एक आळसी मनुष्य किंवा जो दोन्ही थडीवर हात ठेवतो तो, आणि दुसरा सांगितलं कदर्यू की ज्याने दान धर्म केलेला आहे. हे दोन्ही जीवन शून्य जीवन आहेत. विठ्ठल हे दोन जीवन शून्य आहे. मग धन्य जीवन कोणाचं? धन्य जीवन आहे संतांचं. धन्य जगे तोचे हरिरंगी नाचे. धन्य जगे तोचे हरिरंगी नाचे. धन्य जगे तोचे हरिरंग नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वादे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जीवन कोणाचं? मृत्यू लोकात आलाय विषयाच्या रंगात न रंगता हरीच्या रंगात रंगला. धन्य तुका म्हणे जन्मातीच आली हरिरंगी रंगले सर्व भावे. भगवंताच्या रंगात जो रंगला. रंगी रंगे रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे. रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा. श्रीरंगाचा रंग ज्यांच्या अंतकरणात उमटलेला आहे. भगवंताच्या रंगात जे रंगून गेले. रंग लुटिला बहुती शुक नारदादी संती. रंग लुटा माझे बाप सत्य करोनिया माप. असा जो भगवंताच्या रंगात जो रंगलेला आहे. धन्य तुका म्हणे जन्मातीच आले हरिरंगी रंगले सर्व भावे. आणखी धन्य कोण? जो वारी करतो तो धन्य आहे. गावगाव वारी करा सांगणारे फार आहेत. वारी करणारे थोडे आहेत. मला ते वारीला येतात फक्त कुठे येतात? वाखरीला येतात.
फोटो काढायला. आणि तिथे येतात आपल्या वारकऱ्याचा टाळ, इकडे घ्या वारकऱ्याचा टाळ घ्यायचा, आपलं काहीतरी पावल्या बिवल्या खेळायच्या. आणि मग ते लोक त्यांचे फोटो काढतात, स्टेटसवर ठेवतात. हे भजनात दंगले वाकरी देऊन, आणि आम्ही काय वाटाने काय मकाची कंस भाजीत आलतो. हे भजनात दंगले, आम्ही काय बिड्या फोकीत आलो का वाटाने. जो उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता करतो वारीत, सुरुवातीपासून शेवटपासून सुरुवातीपर्यंत. इथं भोसरीकर माऊली राहत होते. तिसरा करणा होण्याच्या आधी ते तयार राहायचे. कर्णावाल्यापाशी जेवण उभं राहायचे, बैलावाल्यापाशी. तिसरा करणा, भोसरीकर माऊलीत पहिला टाळ. सगळंच चालणार महाराज. भोसरीकर माऊली आमचे रामचंद्र बुवा, परकाळ्याचा रामभाऊ, काथापाट माणसं महाराज, लय सेवाधारी, काय बोलायचे. शेवेला बांधील, इथून निघाले तिथपर्यंत, तिथून निघाले. एक जगन्नाथ महाराज अंजाळेकर नावाचे साधू होऊन गेले खानदेशात, की जे फक्त वर्षाचे 1 का 1.5 महिना घरी राहायचे, बाकी वर्षभर चालत राहायचे. आळंदीला पायी वारी, पंढरपूरला पायी, निवृत्तीनाथाला पायी, कुठेही पायीच पायी, वर्ष कुठेही ते खानदेशात त्यांचं गाव अंजाळे, तिथून चालत यायचे महाराज. मला सांगायचंय काय, दोघाच्या खांद्यावर हात ठेवून चालायचे. सांगतात लोक वर त्यांचं चरित्र. एकाने गाडीत बैलात बसवलं तर ते बसले तर रडत होते. म्हणले का, म्हणले एवढं वायाला गेलं म्हणले आपण, असं. त्याला म्हणायचं वारी करणारा वारकरी धन्य. तुकाराम महाराज सांगतात, धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे, धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे. अनुपम्य इची थोरी भुवैकुंठ महीवरी, अनुपम्य हेची थोरी वैकुंठ भुवरी, अनुपम्य इची थोरी भुवैकुंठ महीवरी, अनुपम्य येथे थोरी वैकुंठ भूमिवरी. धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे, धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे, धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे, धन्य वारकरी तुका म्हणे येथीचे. हरीच्या रंगात रंगले धन्य. वारकरी झाले धन्य. 25 वर्षापासून एक जपानची माऊलीच्या सोहळ्यात चलती मान आळंदीत राहते, सगळ्यांनी पाहिलेले. जपानवरून माऊली आली, आळंदीत माऊलीच्या सोहळ्यात आली, वारकऱ्याचं भजन पाहिलं, वारकऱ्याचा संस्कार लागला, तर माऊली जपानला परत गेली नाही. इथंच राहिली ती माऊली. इथं आश्रम बनवलाय त्यांनी. त्या आळंदीतली जाणती माणसं त्या माऊलीच्या पाया पडत आहेत. जाणती माणसं वारीला आली, भजनात येते, बसते, हरिपाठ म्हणते. दिंडीत आली तर आपल्या बायांना म्हणते हरिपाठा म्हणा, हरिपाठा. आपल्या बाया म्हणतात तुझ्या सोनाचं बरं चाललंय का, नाही का तुमच्या गळा पडून रडावटा हरिपाठा म्हणा. इथं माऊली राहते, इथंच राहते, पलीकडे गेली. सांगायचंय काय, धन्य वारकरी तुका म्हणे. हा, धन्य ते भाग्याचे नर आणि नारी, करिता ती वारी पंढरीची. आजूक वारकरी संप्रदायाचं कुकू बळकट आहे. विठ्ठल आणखी अक्षराची उपासना करणारी, तत्वाची उपासना करणारी माणसं गावगाव भेटतात महाराज. आम्हाला तर भेटतात, तुमचं काय असं देवाला माहिती. संपला माझा विषय. वारकरी धन्य आहे. बर, हरीच्या रंगात रंगला धन्य आहे. आणि जीवन जगत असताना दयाभाव अंतःकरणात धारण केला धन्य आहे. धन्य ते संसारी
भगवंत प्रसन्न झाले, माऊली तुम्हाला काय मागायचं ते मागा. आणि मग तिघही भाऊ ज्ञानोबा तिघही बंधू देवापुढं सन्मुख उभे राहिले. तिघे उभे सन्मुख, तिघाही थोर संतोष. आज भगवंत प्रसन्न झाले. विनविती केशवास स्वामी विनंती अवधारी जो. काय माऊलीला दया भावे. ऐका आता पुढं. माऊली काय मी प्रसन्न झालो, काय मागायचं ते मागा. माऊली म्हणले नाही मला मुख्यमंत्री करा, कमी आमदारावर असू द्या. हो 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 मागे वरदान काय इच्छा. देव प्रसन्न झाले. माऊली काय वरदान मागायचं ते मागा. मग ज्ञानोबा तिघे उभे सन्मुख, तिघाही थोर संतोष. विनविती केशवास स्वामी विनंती अवधारी जो. आणि या समाजाची दया ज्ञानोबरायला आली की कधी जायचे तीर्थयात्रा करायला. गेले तर ट्रिपावालेच यंदा मग एक दाखवतील तीर्थ तर एक ठेवतील, एक दाखवतील तर एक ठेवतील. सगळ्या तीर्थाचं लोकाला स्नान घडावं. आणि म्हणून ज्ञानोबरायाने भगवंताजवळ मागणं मागितलं काय. ये अलंकापुरीची स्थापावे कोटी तीर्था इच्छा पावे कोटी तीर्था. जो जो भक्त भक्त येईल यात्रे स्नानासी तो वैकुंठासी आनावा. तो वैकुंठासी आनावा. अलंकापुरीशी स्थापावे कोटी तीर्थासी. कधी लोकाला इथंच ना लोक तीर्थाला जायचे. कोट्यावधी तीर्थ आळंदीत आणून माऊलीने घातले. ये अलंकापुरीशी स्थापावे कोटी तीर्थाशी. जो जो भक्त येईल स्नानासी. जो जो म्हणजे जो अधिकारी जो अनधिकारी कसा येऊ द्या. जो जो भक्त येईल स्नानाशी तो वैकुंठाशी आणावा. आईशी ऐकोनी श्रीहरी म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी. जगदोद्धार केला संसारी. 22 वर्ष असता पण 22व्या वर्षात पोरं काय आघाव असते. तुम्ही 22 वर्षाचं आयुष्य लाभलं तुम्हाला, पण जगाचा उद्धार केला. सगळी तीर्थ इथं आणली. पूर्वी अनंत भक्त झाले. माऊली माझे अनंत भक्त पूर्वी झाले. पुढेही भविष्य बोलले. पुढेही चांगली माणसं जन्माला येतील. परी निवृत्ती सोपाने सोडविले अपार जीवजंतू. तुमच्यासारखे होणे नाही याचे निपडी पाडे. उपमेशी दिशे थोडे परी ज्ञानदेवा आईशे रत्न जोडे. हे न घडे कल्पांती. कल्पांतापर्यंत ज्ञानोबरायासारखा साधू होणार नाही. आपल्या घरात तुम्ही जे स्वामी बाप्पू आम्माचे फोटो लावले काढून टाका. हे काय लिहिले वाचा जरा. ज्ञानदेवा आईशे रत्न जोडे. ज्ञानोबरायासारखं रत्न हे 700 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. कल्पांतापर्यंत जन्मालेला नाही. आरवाची बिगर माळकरीचे फोटो लोकांनी घरात लावले. त्यांची कृपा झाली आणि म्हणून परस्वर झालं. त्यांची नाही असू द्या. तर पूर्वी अनंत भक्त झाले. पुढेही भविष्य बोलिले. परे निवृत्ती सोपाने सोडविले अपार जीवजंतू. जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भार नसा हे मेदिनी. भूमिका पे ज्यांच्या भारी कुंभपाकाची शरीर. ज्यांचा भार पृथ्वी सहन करत नव्हती. पण मग ही अवतार घेऊन जगतारिले कीर्तने. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या अंतकरणात दया आहे. ज्ञानोबराय वारकरीही आहेत. ज्ञानोबराय हरीच्या रंगात रंगलेले आहेत. त्या तिन्ही अवच्छेदकाने जो युक्त तो धन्य. म्हणून सेना महाराज धन्यता देतात. धन्य महाराज
ज्ञानोबरायांना या तिन्ही अवच्छेदकावरून आजच्या अभंगात सेना महाराज धन्यता देतात. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगतयासी नमन माझी. वारकरी शिक्षण संस्थेत विठ्ठल बुवा होते. विठ्ठल महाराज आता मी महाराज म्हणतोय, त्यांना महाराज म्हणण्याला राग यायचा. विठ्ठल बुवा आता बुवा म्हणतो. बुवा म्हणायचे हे बुवा, मला महाराज म्हणायचं नाही. महाराज फक्त ज्ञानोबा आहे म्हणजे संताला आणि देवाला म्हणायचं. देव महाराज पंढरपूर पाट निघा महाराज सार्वभौम. 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 पांडुरंग दीनबंधू पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. दीनबंधू दयाचे ते नाम. हनुमंत महाराज मती राहतात बाबा. त्यांच्या आश्रमात जा, त्यांची भजनी मालिका विकत घ्या आणि त्यांच्याकडे एक भजनाची चिप भेटती. 5000 चाली. आता मी जी चाल म्हणलो ना आता, ही हनुमंत महाराज मती यांची. महाराज आलेत वारीला तर हे न्या, नाही तर बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात घोंगड्या. हे न्या, खरंच न्या महाराज. असं भजन आहे ना ऐकायला, फक्त अभंग पाहायचा आणि चाली ऐकायच्या. गोड भजन समाधीच लागती. विठ्ठल भगवंत महाराज आहे. तसे संत महाराज आहेत. तुकोबरायला महाराज म्हणतात. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी. भवसिंधूशी बांधिला सेतुजेने अनाथादिना कारणे तुकयाने. तुकोबराय महाराज. ज्ञानोबराय महाराज. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबराय महाराज आहेत. महाराज तसं आजच्या अभंगात धन्य महाराज. धन्य महाराज अलंकापुरवासी. आळंदीला 4 युगाची 4 नाव आहेत. कृतयुगात याला आनंदवन म्हणत होते सगळ्या भागात. आनंदवन म्हणजे इथून मरकळ, इथून पुणेश्वर, इथून इंदोरी, इथून खेड, या सगळ्या प्रभागाला अलंकापूर नाव आहे. आता गावागावाची नाव पडली. आळंदी गाव वेगळं, अलंकापूर वेगळं. या सगळ्या भागाला अलंकापूर म्हणतात. आणि मग याला कृतयुगामध्ये आनंदवन नाव आहे. इथं कुऱ्हाडे माऊली पत्रकार बसलेत, गावकरीच आहेत ते, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे. त्यांनी ह्या घटना वेळोवेळी छापलेल्या आहेत. तुम्ही त्यांचे सगळे लेख वाचण्यासारखे. आळंदीला कृतयुगामध्ये नाव होतं आनंदवन. कृतेच आनंदम ब्रूयात. कृतयुगामध्ये याला आनंदवन म्हणतात. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायाम वारुणम स्मृतम. त्रेतायुगामध्ये याचं नाव वारुण होतं. त्रेतायुग संपलं, द्वापार युग सुरू झालं. द्वापारे कापिलम ब्रूयात. द्वापार युगामध्ये याला कापिला नाव पडलं. आणि कलियुगामध्ये कलोबृते अलंकापुरीम. कलियुगामध्ये याला अलंकापुरी म्हणतात. स्वतः कुबेर आपली अलकावती नगरी घेऊन इथं राहिला म्हणून नाव पडलं अलंकावती. पण हा इतिहास आपण काल ज्ञानेश्वरी मंदिरात पाहिलाय म्हणून आज आपल्याला सांगायचं नाही. धन्य महाराज अलंकापुरवासी. अलंकापुरवासी आळंदीत ज्ञानोबराय राहतात. कधीपासून राहतात आणि कुठपर्यंत राहतील. ज्ञानोबराय इथं राहायला कधी आले आणि कुठपर्यंत राहतील
इथलं कोणीच नाही, इथले फक्त दोघच येत, सिद्धेश्वर ज्ञानोबा. कोण माणसं इथं कुठून आली त्यांच्या गावा नावासकट आम्हाला माहित नाही. इथली महाराज मंडळी कुठून आली इथं काय सांगायची गरजच नाही, पण इथली गावकरी मंडळी, कुऱ्हाडे मंडळी कुठून आले, रानवडे कुठून आले, भोसले कुठून आले, आणखी कोणी तिथं गुंडरे पाटील कुठून आले, ही सगळी मंडळी बाहेरून कुठून कुठून आली याचा इतिहास आहे. आज तो आपला विषय नाही. ज्ञानोबराय मात्र इथले मूळ निवासी आहेत. का बरं? ज्ञानोबरायाची समाधी ही 108वी. इथं यापूर्वी 107 समाध्या माऊलीने घेतल्यात. अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. ज्ञानोबरायाची पूर्वीचीच इथं समाधी. कृता त्रेता द्वापार आधी, येथे सकळांची समाधी, धन्य ज्ञान देव गोविंदी रातोनी येथे बैसले. धन्य ज्ञान देव गोविंदी रातोनी. कृतायुगी क्षेत्र आधी, ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत से शुद्धी योग बुद्धी जुनाट. देवा शिकळले कौप्य गुज म्हणे रे नामया, हेची चोज तो निज भाव सहज प्रगट सांगो. आता ऐक नामा, आता तुला सगळा आळंदीचा इतिहास सांगतो. कृतायुगे क्षेत्राधी. आळंदी हे कृतायुगाच्या अगोदरचं, कृतायुग नंतर सुरू झालं. कृतायुगे क्षेत्र आधी, ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत से शुद्धी, शुद्धी म्हणजे शोध, संशोधन, मागचं संशोधन सांगतो. योग बुद्धी जुनाट, जुनाट सगळा योग तुम्हाला आज सांगतो. ऐके भक्तजन श्रेष्ठा, नामदेव महाराजांना म्हणल्या, हे भक्तामध्ये श्रेष्ठ असलेल्या नामया ऐक. भूमी नामे वैकुंठ पीठा, या भूमीवर वैकुंठ पीठ आहेत. किती? ते हे अलंकापुरी श्रेष्ठा, आदी वरिष्ठा पीठ 18. या मृत्यूलोकात 18 वैकुंठ पीठ आहेत. 18 पीठ प्रसिद्ध आहेत. 18 पीठ म्हणजे ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं हे नाही. या भूमीवर 18 ठिकाणी वैकुंठ पीठ सांगितलेलं आहे. तर त्या 18 वैकुंठ पीठामध्ये श्रेष्ठ वैकुंठ पीठ म्हणजे आळंदी. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. हे शिवपीठ शिवाचे आणि मूळ स्थान अगस्तीचे. जन्म झाले स्वामीचे तो हा पुण्यभूमी ठाव. असं ऐके भक्तजन श्रेष्ठात, भूमी नामे वैकुंठ पीठा, ते हे अलंकापुरी श्रेष्ठा, आदी वरिष्ठा पीठ ऐका 18. आणखी ऐक, आणि ऐके रे वचन. हे पंचक्रोशी पुरातन, याशी युगे सांगता संपन्न चतुरान. बघा वाघ कशी मला म्हणू लागले मला. तयार वाघ येत आळंदीत. मोघम राहिलं का ज्ञानोबराय त्याची खना नारळानेच गोटी भरीत येत महाराज. हो, इथं लय शिस्तीतच राहायचं. विठ्ठल आणि काय केले वचन. हे पंचक्रोशी पुरातन, ही पंचक्रोशी पुरातन, याशी युगे सांगता संपन्न. याला किती युगाचा इतिहास आहे. आता तुला हे जर ऐकायचं असेल तर तू ब्रह्मदेवाकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन ऐक. चतुरानन जाणत असे पुढं काही एक किंचित सांगू. बरोबर आहे का? युगसंख्या मार्गात निघो. आपण जर युगसंख्यांचा विचार करत गेलो तर युगसंख्या मार्गात रेगो तरी वैवस्वतू वैवस्वत मनवंत वैवस्वतू हाची मागो पूर्ण वळगो यापासून मनो सहस्र युग संख्या. आणि मग मनवंतर असे सहस्र हजार झाले. तै अलंकापुरी आधी लक्षा, त्या मनवंतराच्या लक्ष पटीने आधी आळंदी होती. तै अलंकापुरी आधी लक्षा कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाले. दक्ष प्रजापती संपूर्ण सृष्टीमध्ये सृष्टी उपक्रम करतो तर ते 1000 दक्ष इथं होऊन गेलेत महाराज. दक्ष रान मग ऐका बर दक्षिणा घ्या ना ऐका असं नाही. दक्ष रान सहस्र दक्ष येथे झाले. हा पुढं आणि सहस्र दक्ष येथे विठाल विठाल आदि क्षेत्र संख्या रहित ऋषी मुनी तपती सत्य आणि नारद मुनी असे सांगत हे
तेची पुरी पुरातन, फार प्राचीन आहे. नामदेव महाराज म्हणले तेव्हा तुम्ही इतिहास सांगितलं हे लय चांगलं झालं. ते ज्ञानोबरायला पूर्वंपार प्राप्त झालं, पण आम्हाला अनायासे हे अमृत लाभलं. आम्ही धन्य आहेत. नामा म्हणे कैसे दिदले हे ज्ञानाशी सिद्ध लादले. युगाच्या पूर्वी, सिद्ध शब्दाचा अर्थ घ्यायचा, युगाच्या पूर्वीपासून सिद्ध लादले. ज्ञानोबराला पूर्वंपार हे लाभलं, पण तेची आम्हाशी जोडले. आम्ही पताका घेऊन येतो, विना घेऊन येतो, दिंडी घेऊन येतो. आम्ही याचे भागीदार झालो, हे आमचं भाग्य मोठं. पूर्ण लाधले पियुष. पियुष म्हणजे अमृत. विठ्ठल अलंकापुरवासी म्हणजे कृतायुगापासून आधीचे तिथं ज्ञानोबर आहे. बरेच लोक म्हणतात माऊली आपे गावून आले, जरा अभ्यास करे जा आणि मग बोलत जा. दीड दिवसात कोलवसात माहिती असलं पाहिजे सगळं आधी. ज्ञानोबरा इथं पूर्वंपार आहेत. 108वी समाधी आहे. 108वा अवतार इथंच समाधी घेता झाला. मग 107 नावं सांगा पंचकृषीच्या प्रदक्षिणेली, मग सांगतो. तशी नाही सांगणार. बर. आणि मग अशी ज्ञानोबर आहे इथं आता आहे. तो पुढं किती दिवस राहतील हे तरी सांगा. तर 2 प्रमाण समाधीच्या अभंगात अशी ज्ञानोबर आहे इथं कशी राहतील. जरा बारीक वाजा, मग हळूहळू म्हणा. देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिन करा, चंद्र तारा जव दिन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा मूढ जना, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शन उद्धारा मूढ जना, तव तुझी समाधी राहे स्थिरा, दर्शन उद्धारा मूढ जना. जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र जळ, जववरी हे समुद्र जळ, मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे, मग कल्पक्ष यथा काळ माझ्या हृदयी साठवावे, मग कल्पक्ष यथा काळ माझ्या हृदयी साठवावे. आळंदीत राहणाऱ्या माणसाने ही 2 प्रमाण पाठच ठेवायची. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा. माऊली, जोपर्यंत चंद्र आणि सूर्यनारायण आहे तोपर्यंत तुमची समाधी इथं स्थिर राहील. नाही नाही, जोपर्यंत समाधी स्थिर राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. हो, समाधीला धोका नाही. महाराज लय लोकांनी आक्रमण केली. या 1506 ला नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केली. 1505 ला माऊलीने नाथांना दर्शन दिलं. 1506 ला ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केली. 1508 ला का 7 ला इथं बादशाह आला. बादशाह आल्यानंतर ज्ञानोबरायांनी नाथांना 350-400 वर्षानंतर दर्शन दिलं. त्या बादशाहला मोठं आचटच वाटलं. क्या ज्ञानेश्वर महाराज अभी तक जिंदे हैं, अभी तक जिंदे. ज्ञानोबराय अजून दर्शन देतात. आणि मग त्याने आळंदीला समाधीला खंती लावली. आपल्याला पाहायचं योगी कसा असतो म्हणून. खंती लावली आणि समाधीला छिद्र पाडलं. छिद्रातून जे भुंगे निघाले महाराज, त्यांच्या लुंगीत भुंगे, दाढीत भुंगे, टोपीत भुंगे, बंडीत भुंगे, भुंगेच भुंगे. या अल्लाह, या खुदा, या पर्वतिगार पळून गेले इथून महाराज, थांबले नाही. अशी संजीवन समाधी. हे प्रेतावरला थडग नाही, वक्ते महाराज म्हणायचे. विठ्ठल जववरी हे क्षितिमंडळ, जोपर्यंत हे क्षितिमंडळ राहील, जववरी हे समुद्र जळ, समुद्रामध्ये जोपर्यंत पाणी राहील तोपर्यंत माऊलीची समाधी इथं राहील. म्हणून अलंकापुर वासी. मी वासी शब्दाचा अर्थ केला. वासी म्हणजे नाही, माऊली तिकडे म्हणून बोंबोम पारांडा, बोंबोम पारांडा तिकडे वासी नाही. असू द्या. तर ज्ञानोबराय इथं अलंकापुरवासी, रहिवासी माऊली इथं कायमचे रहिवासी झाले. जोपर्यंत चंद्र तारा आहे, जोपर्यंत समुद्रात जळ आहे तोपर्यंत जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र जळ. मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे. कल्पाच्या क्षयापर्यंत माऊली इथं राहतील. आणि कल्पाचा क्षय झाला तर माऊलीचा क्षय नाही होणार, देवाच्या हृदयात जाऊन माऊली राहतील. म्हणून नामदेव महाराज नामा म्हणे देवा, चला तया ठाया, पुढं विश्रांती घ्याव्या, पुढं कल्पवरी. कल्पवरी का? कल्पाच्या क्षयापर्यंत माऊली इथे.
म्हणून कल्पवरी इथं विश्रांती. विठ्ठल ज्ञानदेवा ईश्वर रत्न जोडे हे नगडे कल्पांती. माऊली विषय आला का कल्प येतोय बघा. आपला विषय आला का आळंदीत होते का म्हणले तर 2 महिने होते. म्हणजे 2 महिन्यात तुझं गल्ल्या तरी माहीत झाल्या का काय त्या. हो. आणि म्हणून अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी. मग ना सेना महाराज म्हणतात कशाला या स्वामीला बापूला दंडवत घालायचा. साष्टांग तयासी नमन माझे माऊली मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. विठ्ठल माऊलीचं दर्शन दिवसातून 2दा घेतलं पाहिजे. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिवस रजनी असंच घातल्यात पाठी. दिवसाही माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे. संध्याकाळी आमच्या संस्थेत वारकरी शिक्षण संस्थेत भजन भीष्म बोधे बाबा होते. ते माऊलीच्या काकड्याला जायचे. बर नंतर दिवस मावळता धुपारती यायचे दर्शन करून जायचे. परत शेजारती यायचे. दिवसातून 3 टाइम दर्शन घ्यायचे. आज संस्थेत अशी माणसं आहेत 3 टाइम दर्शन घेतात 2 टाइम दर्शन घेतात 1 टाइम दर्शन घेतात. घेतलं पाहिजे. विठ्ठल साष्टांग तयासी नमन माझे. त्या ज्ञानोबरायच्या नामोच्चाराची फलश्रुती सांगतात. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. आळंदीत काही गोष्टी नित्य केल्या पाहिजे. पण त्या नित्य एक अभंग याच्यासाठी प्रसिद्ध. पण मला सगळी चरण क्रमाने नाही आठवायची. तुम्ही सांगू लागले तर मी सांगतो. काय काय नित्य करावं. अनुष्ठान नित्य करावं. नित्य अनुष्ठान तीर्थी. नित्य अनुष्ठान केलं फळ काय त्याचे पूर्वज उद्धरती. आणखी काय नित्य करावं. अन्नदान नित्य करावं. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. ऐशे तीर्थ उत्तमोत्तम अनिक नाही या सम. शिवपीठ हे मनोरम अलंकापुरी हे देखा. नवर नवे येथीची थोरी. जेथे साक्षात श्रीहरी येवनिया झडकरी. ज्ञानदेवा समाधी दिली अनंत पुण्य जे गाठी. बरोबर आहे का. तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. हे आगाध पुण्य धुरजटी बोलोनिया गेले पुढं. नित्य नाही तिले पुढे गेलो. बरं आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा. ऐका इथं कथा नित्य ऐकली पाहिजे. वा. तो नर नवजा यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन. 3 गोष्टी नित्य सांगितल्या. कोणत्या कोणत्या. अन्नदान नित्य करा. अनुष्ठान नित्य करा. आजान वृक्षाखाली नित्य कथा ऐका. पुढं तो नर नवजा यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन. सुवर्णाचा अश्वत्थ. पुढं नित्य पूजिली अस्वस्थ. सगळं नित्यच आहे बघा या बघा. सुवर्णाच्या पिंपळाची नित्य पूजा केली पाहिजे. पूजा केली फळ काय लगेच फळ आहेत तिथं. लक्ष्मीनं संडीर तयास त्याचं पाकिट वाढत म्हणून समजा. जन्म देईल पवित्र. आणि पुढं जन्म सुद्धा त्याचा पवित्र होईल. पुढं ऐका त्या पिंपळाला प्रदक्षिणा नित्य करा. नित्य प्रदक्षिणा सप्त तरी आगाध पुण्य त्वरित. पूर्वज वैकुंठाशी जात 42 अजूक एक प्रमाणे. तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा नाही पार पुण्या वास स्वर्गी. असं एक पण नित्य शब्द आलाय तिथं. बर अनुष्ठान नित्य करा. अन्नदान नित्य करा. अजन वृक्षाखाली नित्य कथा ऐका. सुवर्ण पिंपळाची नित्य पूजा करा. सप्त प्रदक्षिणा नित्य करा. नित्य प्रदक्षिणा सप्त आगाध पुण्य त्वरित. पूर्वज वैकुंठाशी जात 42 सहित. नित्य ब्राह्मण भोजन. वा. इथं ब्राह्मणाला अहो तर काय सांगा वैद्य बाबा. इथं ज्या ब्राह्मणांच्या पाठशाळा येतात माझ्या हाताने वैद्य बाबा पैसे काढून द्यायचे. जात्यांना त्या पाठशाळेला पैसे नेऊन द्या. अन्नदान ब्राह्मण भोजन चाललंय त्या पाठशाळेला द्या. मी माझ्या हाताने पैसे देतो वैद्य बाबांचे. ज्ञानोबा हे पैसे घे 5000. तिथं अन्नदान. मी बोवांच्या बरोबरच राहायचो. फक्त बोवांचे पैसे खिशात नाही घातले मात्र. म्हणून ज्ञान भेटलं. विठ्ठल असंच गेलो असतो कुबेर गंगेत वाहत. ऐका 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 ऐका. नित्य ब्राह्मण भोजन हे 6 होय ना. मागं पुढं होईल मोजा तुम्ही. द्विजा देती जे का अन्न करोनिया संध्या स्नान ते पवित्र निर्मळ होते. आणखीन 2-3 गोष्टी नित्य येतात. असं तसं या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाची सकळ कुळे. ज्ञानोबरायाच्या नामस्मरणाने सकळ कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा. आळंदीत आल्यावर आता काय करावं या शासनाला कोणी बोलत नाही हो. शासनाचा घोटाळा असा आहे सगळ्या कंपन्या आळंदीच्या वरच्या भागात टाकल्या शासनाने. आळंदीच्या खालच्या भागात टाकल्या असतात काय बिघडलं असतं का. सगळा मुळशीत कंपन्या झाल्यात. आज मावळमध्ये कंपन्या झाल्यात. फक्त भोरवेल्यात काय अजून कंपनी इतकी दिसत नाही. पण मुळशी मावळ जे प्राणी इंद्रायणी येत आहे ना त्या पाण्याचे जे मूळ स्रोत आहेत तिथंच कंपन्या टाकल्या शासनाने. सगळं पाणी तुम्हाला सांगतो हे
शहरांच्या पाण्याने इंद्रायणी खराब झाली नाही. कारण का इथं आम्ही लॉकडाऊन मध्ये इथंच होतो. लॉकडाऊन मध्ये दिवस मावळता प्रदक्षिणेला आलो तर सगळ्या कंपन्या बंद होत्या, पण शहराचं तर पाणी इंद्रायणीतच येत होतं ना. पण एवढं स्वच्छ पाणी होतं इंद्रायणीला, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. मला स्वच्छ पाणी, तीर्थ घ्यावं एवढं स्वच्छ पाणी होतं. ड्रेनेजच्या पाण्याने इंद्रायणी खराब झाली नाही. कंपनीचं क्षार मिश्रित प्रदूषित पाणी, केमिकल युक्त पाणी सोडलं जातं. 1-1 किलोमीटर आळंदीचा वाद जातो. महाराज कोणी बोलत नाही. वक्ते महाराज गेले, आता महाराज मंडळी फार आहेत, पण ह्या विषयाला कोणी वाचा फोडणारही नाही. महाराज बोललं पाहिजे. महाराज तुम्ही कंपन्यांना परवानगी द्या, पण खाली टाका ना कंपन्या. पाणी म्हणतात तिथं आता खडक वाचल्याचं पाणी थेट बारामतीला जातंय म्हणल्यावर कंपन्याला नाही जायचं का? जाईल ना. म्हणून लांब पाणी नेता येतं, पण ते ड्रेनेजचं पाणी इथंच येणार. मान किती काही करा, खरं याच्यावर बोललं पाहिजे सगळ्यांनी. इंद्रायणी स्नान, इंद्रायणीमध्ये स्नान केलं पाहिजे. इंद्रायणी नदीचा उगमाचा इतिहास असा आहे की एकदा महादेव आणि पार्वती विठ्ठल विमान मार्गे जात असताना हा अलंकापूरचा म्हणजे आनंदवन म्हणत होती त्या काळात, आनंदवनाचा परिसर आला. महादेव म्हणले विमान खाली घ्या, विमान खाली घ्या, विमान खाली घ्या. घेतलं आणि महादेव या भूमीवर उतरले. वैद्य बाबा फार गोड सांगायचे आणि महादेव लोळण घेऊ लागले. आणि मग पार्वती म्हणजे आज सकाळ सकाळच वाटतंय तुम्ही लोळायला का लागले? अगं पार्वती तुला माहितीये का, इथं दिव्य महाविभूती ज्ञानोबा आदी 4 भावंड जन्माला आले. मग हे रजक्कन माझ्या अंगाला लागावे म्हणून मी लोळू लागले. लोळले लोळले नृत्य करू लागले, तांडव नृत्य करू लागले. हे नृत्य आणि देवाचं नृत्य पाहण्यासाठी इंद्र चंद्रादी देव आले. सगळी मंडळी भगवंताकडे नृत्य करताना पाहायची, पण इंद्र पाहत नव्हता. इंद्र पार्वतीकडे पाहायचा, इंद्र पार्वतीकडे पाहायचा आणि त्याच्या धैर्याचा बांध तुटला. पार्वतीजवळ गेला. अगं दिगंबरम कसमई उपासते, कोणत्या कारणासाठी या दिगंबराची तू उपासना करते? व्यासांनी लिहिलंय बरं काय. आळंदीचा इतिहास व्यास, सह्याद्री खंड. मला अजून सापडला नाही, जरा तुम्ही शोधात यावा. विठ्ठल त्याचे काहीशे श्लोक सापडलेत, पण बाकीचे काही सापडेनात. बघा काय पुण्यात सापडल, पण ते कोणी शोधणारी माणसं राहिली. सह्याद्री खंडात व्यासांनी सगळा इतिहास लिहिलाय. आळंदीचा ज्ञानोबरायाचा इतिहास व्यासांनी लिहिला. हे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचं. मला म्हणजे उत्तरयुगीन संतांचा पूर्वयुगीन संतांनी इतिहास लिहून ठेवलाय. आणि मग अगं ते नृत्य करू लागले आणि इंद्र पार्वतीकडे पाहू लागला. पार्वतीकडे पाहू लागल्यानंतर पार्वती जवळ गेला. अगं काय याचं काय काय राहतंय, काय राहणीमान आहे का? तू कोणाच्या संग राहते? महादेव भस्म, अंगाला पावडर लावायची घे, भस्म लावते अजून. बर उटी काय लावली तर भस्म, उटी लावली अंगाला. रुंड माळा, गळ्यात जरा चेन बेन घालायची, अंगठ्या बेंगठ्या, हाडकाच्या माळा घालिते गळ्यात, मुडक्याच्या माळा घालिते, हाती त्रिशूळ, जरा बुके घेऊन यायचं. हे त्रिशूळ घेऊन आले म्हणल्या. नेत्री ज्वाळा, डोळे बघ कसले आहेत म्हणल्या. असले डोळे करतोय की पंगत घालायला आलेलं बी पैसे खिशात घालून निघून जाते मला. हा ती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गज चर्म, जरा कापड चांगले घालाव. बघतोस काय रागानं लिलन घातलंय वाघानं, असं काय लिलन घालावं तर ते दिलं सोडून गज चर्म. हातीचं कातड गोंढाळलंय, व्याघ्रांबर वाघाचं कातड गोंढाळलंय आणि कंठी शोभे वासुक्यार. बरं एवढं का असं ना, पाया पडायला आलेल्या माणसाला थाप टाकायची तर मध्ये मोठं नाक घेऊन ते डसत आहे म्हणले नाक माणसाला. काय माग पाठिंबा कोणाचं तर भोते वेताळे नाचती. पण याचाच आनंद त्याला. एवढं बोलल्यावर त्याच्या संग काय राहते? माझ्या संग आहे. अगं इंद्राची जी इंद्राणी आहे ना शची, ती सुद्धा तुझी पट्टदाशी करील, फक्त माझी राणी हो. कोण म्हणतोय? इंद्र पार्वतीला. ती पार्वती पतिव्रता माऊली, कडाडली वीज कडाडावी तशी पार्वती माता कोपली. आता ताई इंद्रा, तू मी तुझ्या आईसारखी असताना तू माझ्यावर नजर ठेवली. जा तुला शाप देते, तुला स्त्री जीवनाची किंमत कळाली नाही. स्त्री होऊन पडशील म्हणजे पाणी होऊन पडशील. आणि मग तो इंद्र झाला पाणी, इंद्रायणी. मग इंद्र रडू लागला, सिद्धेश्वराची उपासना केली की मला उशाप द्या, उशाप द्या. तर तू कृतयुगापासून वाहत राहा, पण ज्यावेळेस कलियुगात ज्ञानोबरायचा 108वा अवतार होईल आणि ते तुझ्या स्नान करतील, तेव्हा मात्र तुझा उद्धार होईल. आणि मग इंद्र 4 युगापासून माऊलीची वाट पाहत होता, कधी माऊली येतील, कधी माऊली येतील. आणि मग ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. ज्ञानोबराने प्रथम स्नान केलं आणि इंद्राचा उद्धार झाला. आणि मग वरदान दिलं की या तीर्थात जे स्नान करतील त्यांना विशेष फलप्राप्ती होईल. इंद्रायणी स्नान
करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या ये दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठवास जोडे नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे मी कोडे उभा तुम्ही केंद्रीय महाराजाच्या मंदिर बांधले ना त्या मंदिरावर चढा उडी टाकू नका फक्त वर चढा आणि तुम्हाला तिथं गेल्यावर कळण इंद्रायणी दक्षिण वाहिनी कशी आळंदीला बरोबर भागीरथी कुंडापासून दक्षिण वाहिनी ये दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रयागला स्नानाला गेले तर तिथं 3 नदीचं स्नान केलं इथं एकाच नदीचं स्नान केलं तरी प्रयागाच्या स्नानाचं फळ भेटतं कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर येथे इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मनकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी जोग महाराजाच्या घाटापुढं त्रिवेणी संगम आहे बरं का येथे त्रिवेणी बर ऐका काय सांगत होतो हे इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मनकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठवास जोडे तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे असं इंद्रायणीच्या स्नानाचं मोठं महत्व आहे शासनाने हे लक्षात घ्या नाही तर शासनाच्या लक्षात आणा विठ्ठल इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या प्रदक्षिणा आळंदीत राहणाऱ्या माणसाने रोज प्रदक्षिणा मी वैद्य बाबाला प्रदक्षिणा करताना पाहिले जयराम महाराज प्रदक्षिणा करताना विठ्ठल महाराजांना बोधे बाबा तर नेहमी करायचे पण थकलेली माणसं सुद्धा प्रदक्षिणा करताना मी पाहिजे प्रदक्षिणा केली पाहिजे आळंदीला 2 प्रदक्षिणा आहेत एक आहे ग्राम प्रदक्षिणा आणि एक आहे पंचक्रोशी प्रदक्षिणा इथं शिवाजी महाराज बसते यांनी पंचक्रोशी प्रदक्षिणा केली ना आम्ही 12 वर्ष झाले दरवर्षी करतो दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात तिथीची आमची दशमीला काला आळंदीतून माऊलीच्या पादुका घेऊन निघायचं पहिला मुक्काम मरकळ ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्ष इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं ब्रह्महत्येचा मळ लागला मग तो मल कुठं जाईल अनेक तीर्था स्नान केली पण गेला नाही पण एका तीर्था स्नान केलं म्हणून त्याचा मल गेला म्हणून तीर्थाचं नाव पडलं मलहर तीर्थ आणि त्या मलहरच पुढं अपभ्रष्ट झालं मरकळ तीर्थ असं आहे हा ऐकणाऱ्याला मरगळ नाही आली म्हणजे बरोबर आहे मरकळ तिथं तेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपी असे आळंदीला माऊलीला समाधी दिल्यावर पंचद्वारे संत मंडळी निघाली बाहेर आळंदीच्या समाधीतून 5 दार बाहेर निघतात त्यातलं एक दार मरकळच्या दारात आहे बघा केशवराजाच्या दारात आहे आजही तिथं पाहायला भेटेल तुम्हाला एक दार तिथे म्हणजे मग बाकीचे 4 कुठे प्रदक्षिणेला या मग सांगतो बर पंचद्वारे संत मंडळी निघाली बाहेर मरकळ पहिला मुक्काम मग तिथून मरकळून निघाले का लगेच सकाळ संगम स्नान भीमा भामाचा संगम आपलं भीमा इंद्रायणीचा संगम आहे तुळापूरला हो त्याचं पहिलं नाव नागरगाव त्या नागरगावला शहाजी पंडित मुरार जगदेव हे वजीर होते कुठले विजापूरचे यांची प्रसिद्ध तुळा झाली आणि मग नागरगावचं नाव पडलं तुळापूर पहिलं नागरगाव नाव आहे त्याचं बर नागरगावला संगमेश्वरी आळंदीला 8 शिवलिंगांचा वेढा आहे आणि 8 तीर्थांचा वेढा आहे लय सुंदर आहे तुम्ही खरं पंचक्रोशीला या मग ऐकायला भेटेल तुम्हाला तिथं संगमेश्वराचं स्नान करायचं संगमेश्वराचं दर्शन घ्यायचं तिथून निघाले का तुळापुरून जायचं भावडीहून जायचं वाघेश्वराला पाय पवित्र वाघेश्वर आहे वाघोलीचा बर पहिलं मातुरलिंग 1 दुसरा संगमेश्वर तुळापूरचा 2 तिसरा वाघेश्वर वाघोलीचा 3
तिथून निघाले का पुण्यात जायचं. पुण्यात गेल्यावर पुणेश्वर सध्या काय आपल्या हातात राहिला नाही. पुणेश्वर मशीद बांधलेली मोठी, पण पुणेश्वराचं हे इतिहासात दक्षिणे पुणेश्वर देव. पुणेश्वरामुळे नाव पडलं पुणे असं, सोमेश्वरामुळे नाव पडलं सोमेश्वरवाडी असं आहे पुणेश्वर. बर, आणखीन पुण्यस्थळ महादेव आणि मूळपीठी नागेंद्री पाहावं त्रिवेणी रूपे वाहतसे. तर बहुतेक सोमवार पेठ आहे का काय माझ्या लक्षात नाही, पेठ नाही लक्षात राहिली. कोणती पेठ आहे ती आपण तिथं नागेश्वराच्या दर बहुतेक सोमवार पेठच. सोमवार पेठेत नागेश्वर आहे. नागेश्वर फार सुंदर आहे. आजही मंदिर पाहण्यासारखं नागेश्वर. मूळपीठी नागेंद्री पाहावं त्रिवेणी रूपे वाहत असे. तिथून निघाले का मग सोमेश्वरवाडीला मुक्कामाला जायचं. तिथं सोमेश्वराचं दर्शन घ्यायचं. पहिला संग मातुरलिंग, दुसरं सोमेश्वर, तिसरा वागेश्वर, चौथा पुणेश्वर, पाचवा नागेश्वर, सहावा सोमेश्वर. पुढं चला. सोमेश्वरम पुढे निघाले का पाषाण करून किवळे, रावेत, तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडेला पांडुरंगाची स्वयंमूर्ती आणि राहेर रुक्माबाई उभ्या दोहे दोबाई. हे पाहायचं असेल तर तिथं तुकाराम महाराजांनी ज्या पांडुरंगा पुढे कीर्तन केले, पांडुरंगाची मूर्ती तळेगाव दाभाडेला अतिशय सुंदर आहे. आणि तिथं तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित वया संताजी तेली जगनाडे यांच्या वंशजाकडे यंदा त्यांनी आणून दाखवल्या. लेखक संताजी जगनाडे. ते वया आजूक पाहायला भेटतात. खरंच पाहण्यासारख्या. संताजी तेलेने लिहिलेल्या वया जगनाडे आपण पाहिल्या ना मधु महाराज, आजही त्या वया आजही पाहायला भेटतात. महाराज तुम्ही पाहायला जाऊ नका मात्र, जाऊ नका अजिबात. हा, आणि मग त्या वया तिथं पाहायला भेटतात. बर, पुढं चला. इंदुरी राहिली का? हा, मध्ये नाही इंदुरी पुढे आहे ना तळेगावच्या. असं कसं मामा, आम्ही अजून इंदुरीकर नाही झालो. आणि मग इंदुरीवरून मग तळेगाव दाभाडेवरून इंदुरी लिहायचं. इंदुरीला 2 शिवलिंग आहेत, ब्रह्मेश्वर आणि इंद्रेश्वर. पश्चिमे इंदोरी देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. तिथं ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. आणि इंद्रेश्वर आहे इंद्रेश्वर. इंद्रामुळंच इंदोरी नाव पडलं. इंद्र येऊन या भूमेशी याग असे कुंड तयार केले, तर इंदोरीला एक कुंडमाळाच प्रसिद्ध आहे. मा तुम्ही इंदोरीला सगळे कुंडच कुंड आहेत. तुम्ही पाहत नाही मायबाप, हे पाहिलं पाहिजे. कुंडमाळा प्रसिद्ध आहे इंदोरीला. आजही मोबाईल मध्ये पाहायला भेटेल तुम्हाला कुंडमाळा. तिथं इंद्राने पंढरी अनुष्ठान केले चंद्रे, अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या. अलंकापुरीला इंद्राने तपश्चर्या केली. इंद्र येऊन या भूमीची याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून. बर, पंचकृषीची मर्यादा तिथपर्यंत घातलेली. इंद्रेश्वरावरून निघालो. पहिला सांगितला मातुरलिंग, दुसरा संगमेश्वर, तिसरा वागेश्वर, चौथा पुणेश्वर, पाचवा नागेश्वर, सहावा सोमेश्वर, सातवा इंद्रेश्वर, आठवा ब्रह्मेश्वर. पुढे चला. 9 तिथून पुढे निघाले का किवळे ते तिकडं खेड किवळं, किवळे कुरकुंडी, किवळे करून राजगुरुनगर. तिथं खेटक ग्रामी उत्तरे सिद्धेश्वर देव, खेटक ग्रामी भागीरथी. तर तिथं खेड आहे, खेडला भागीरथी कुंड काय पाणी वाहतंय. म्हणून असा तिथं हे सिद्धेश्वर आहे. इथं सिद्धेश्वर वेगळा, तिथला सिद्धेश्वर वेगळा. सिद्धेश्वर, खेटक ग्रामी, भागीरथी. किती झाले? 9 झाले. बर, तिथून पुढे निघाले का बघ कनेरसर. कनेरसरची जगदंबा करून केंदूरला. तुम्ही केंदूरला नव्हते गेले मला वाटतं, गेलते का तुम्ही? आम्ही केंदूरला जातो, कानोपाटकासाठी जातो ना. आणि मग कारण कानोपाटका तसा मध्ये 16 तिथून पुढे 4 दिवसांनी राहतो ना, म्हणून आपण जावं असं कानोपाटकाला जातो. कानोपाटकाला गेल्यानंतर केंदुरावरून उतरले घाट. तो घाट आहे, त्या घाटात निळोबराच्या घाटात. आणि त्या घाटात माऊलीच्या पादुका आहेत. बापूसाहेब डफळ यांची वडील प्रसिद्ध या भागातल्या जुन्या विहिर्या सगळ्या धामरीच्या डफळांनी बांधलेल्या. बापूसाहेब डफळ त्यांच्या वडिलाच्या स्वप्नात माऊली यायचे, उठा त्या घाटात माझ्या पादुका आहेत, त्या वर काढा आणि स्थापन करा. आणि मग बापूसाहेबाच्या वडिलांनी त्या घाटातल्या पादुका स्थापन केलेल्या आता केंदुराच्या घाटातल्या. आणि मग आमची दिंडी तिथं स्वर्गपतित वाघ आणि बहुला गाय यांचा संवाद झाला. आणि ती बहुला गाय पुढं बहोळला गेली, म्हणून नाव बहोळ पडलं. वा. आणि मग ही सगळी मंडळी तिथून पुढं यायचं शेलपिंपळगावला. शेलपिंपळगावला 2 शिवलिंग आहेत. एक आहे संगमेश्वर, एक आहे शैलेश्वर. त्याच्यात पिंपळगावचा इतिहास वेगळा पलीकडा आणि शेलगावचा इतिहास वेगळा. भामा ही ब्रह्मदेवाची मुलगी. भामा नदी अशी नकशिकांत सुंदर होती. मुलगी जन्मली, ब्रह्मदेवाचंच मन बसलं तिच्यावर. अरे बाप, ब्रह्मा कन्ये ते दररोज आहे. आणि मग तिला वाटलं बाप आपल्याला, बापाकडून दुष्कृत्य घडलं, बाप बिघडला पण पुरीने तर बिघडू नाही ना. आणि मग
मग ती पाणी झाली, तीच भामा नदी झाली. पण ब्रह्मदेवाला हे दुष्कृत्याचा परिणाम भोगावा लागल. ब्रह्मदेवाला आपल्या मुलीविषयी दुष्ट भावना झाली, हे पाप लागलं, मानसिक पाप. जाईल कुठं म्हणले, त्याच तीर्थात स्नान केल्यावर जाईल. आणि मग ब्रह्मदेवानी स्नान केलं शेल पिंपळगावला. अशी कुंड आहेत त्या शेल पिंपळगावच्या नदीत. ज्या ब्रह्मदेवानी ज्या कुंडात स्नान केले ती कुंड आणखीन आहेत मला, फक्त पाणी ओसरल्यावर पाण्यासारखे. ह्या झाला शेलगावचा इतिहास. पिंपळगावचा इतिहास असा की तिथं पिप्पलाद मुनी राहायला होते. पिप्पलम अत्ती इति पिप्पलाद. पिंपळाला येणारी बारकाली बोर खाऊन ते जीव राहिले. फार मोठा इतिहास आहे पिप्पलाद मुनी. असे एकंदर 10-12 लिंग होतात. आणि मग परत कोयाळीचा भानोबा करून मरकळ येऊन परत आड यायचं. सगळ्याला विनंती आहे, इथं जगनमामा बसले, त्यांच्याकडे पंचकृषीच्या पत्रिका आहेत बघा. 27 डिसेंबर बरोबर आहे मामा, 27 डिसेंबर ते 4 जानेवारी आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा. 2 टाइम चहा, 4 टाइम जेवण, 8 टाइम नाश्ता, सगळ्या सोयीनीच या. बर सगळी सोय. मला सांगायचं काय, प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा, पंचकृषी प्रदक्षिणा. वा, मृत्तिका पाषाण पंचकृषीचे खडे झाले दडपुडे, ब्रह्मरूपन नामा म्हणे धन्य. पलाटन पाऊली पंचकृषी ठेली सकळ तीर्थे, धन्य क्षेत्रवासी धन्य ते धन्य पंचकृषी, धन्य क्षेत्रवासी, धन्य ते यात्रेशी येती नर. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा, तुटती यातना सकळ त्यांच्या, सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने, ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. ज्ञानोबरायचं धन्य, पण त्या धन्य ज्ञानोबरायचं जे दर्शन घेतात तेही धन्य. उपक्रम उपसंहाराची एक वाक्य. वा, सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने, ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयाची सकळ कुळे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव